राज्यामध्ये सध्या 17,000 कर्मचाऱ्यांसाठी पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे। मात्र या भरतीच्या प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची मोठी गैरसोय होताना दिसते आहे। मुंबई विद्यापीठाजवळ महिलांची मैदानी चाचणी होणार असून या मैदानी चाचणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या महिलांना कुठे फुटपाथवरती तर कधी रेल्वे स्थानकावरती आपली रात्र घालवावी लागते आहे। फिरतं स्वच्छतागृह सुद्धा इथे उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे या महिला उमेदवारांना सध्या पायपीट करावी लागते आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज ओझा यांनी। राज्यभरात 17,000 जागांसाठी पोलीस भरती ही विविध जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरात देखील महिलांची मैदानी परीक्षा ही सुरू झालेली आहे। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महिलांची दुरावस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कुठलीही व्यवस्था ही प्रशासनाकडून करण्यात आलेली नाहीये। रात्रभर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या याच महिला भगिनींना याच फुटपाथवरती रात्र काढावी लागत आहे। व्यवस्था नाहीये, त्याचबरोबर कुठलाही स्वच्छतागृह नाहीये। अशा अनेक समस्यांना या ठिकाणी महिला उमेदवार या तोंड देताना पाहायला मिळत आहेत। 8,000 ज्या महिला आहेत तर दर दिवसाला या ठिकाणी मैदानी परीक्षेसाठी येणार असल्याची माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ह्या अत्यंत लांबून आलेल्या महिला यांना रात्र याच फुटपाथवर काढावी लागल्याचं पाहायला मिळतं। आपण जाणून घेऊयात नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। ताई, काय सांगशील ज्या पद्धतीने प्रशासनाकडनं या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केला जातोय त्याकडे? त्यांनी पोलीस भरती करणाऱ्या आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोय करणे हे गरजेचं होतं। जर सर्व आलेल्या मुली काही मुलींचं ग्राउंड 8 वाजता, काही मुलींचं 9 वाजता, काहींचं पहाटे 5 वाजता, त्यामुळे त्यांची हाल अपेक्षा जास्त प्रमाणात होत आहे। तर प्रशासनाने यांच्या संदर्भात विचार करायला पाहिजे होता। बाथरूम वगैरे ठेवायला पाहिजे होते असं वाटतं। झोपण्यासाठी व्यवस्था पाहिजे होती। तर नोकरीच्या एका ईर्षेपोटी या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ज्या महिला आहेत ते कुठे रेल्वे स्टेशन तर कुठे अशी फुटपाथ या ठिकाणी राहत आहेत। नोकरीसाठी ही धडपड या ठिकाणी त्यांना करावी लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।